जय महाराष्ट्र मित्रांनो, एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी घेऊन आलोय। भारत सरकार सोबत तुम्हाला काम करायचं आहे तर बघा, महिला व बाल विकास मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ वुमन्स अँड चाइल्ड डेव्हलपमेंट यांच्यातर्फे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे, ज्यामध्ये आपल्याला 20,000 रुपये प्रति महिना मिळणार आहे आणि भरपूर सारे बेनिफिट असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे फक्त 2च महिन्यासाठी हे काम असणार आहे, त्यामुळे नक्की तुम्ही ते अप्लाय केलं पाहिजे। भरपूर सारे बेनिफिट आहेत, डिटेलमध्ये समजून सांगतोय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की बघा कालच तुम्हाला जे नीती आयोग होती त्याच्या इंटर्नशिप बद्दल माहिती दिली। त्याआधी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स यांच्यातर्फे एक इंटर्नशिप होती, याची माहिती दिली। अनेकांना वाटतं यार हे 2-3 महिन्यासाठी आहे, यांचा काही फायदा नाही आहे, पण याचा आपल्याला एक्सपिरियन्स लेटर मिळतं, परत स्टायपेंड मिळतं, त्यामुळे व्हॅल्युएबल इंटर्नशिप आहे। डायरेक्ट भारत सरकार आणि जे मंत्री आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला काम करायला मिळणार आहे, त्यामुळे ही संधी सोडू नका। अनेकांना जॉब मिळत नाही कारण की त्यांच्याकडे सर्टिफिकेट नसतात, आणि भारत सरकारचं जर सर्टिफिकेट आहे तर तुम्हाला पटकन जॉब मिळणार आहे आणि तुमचे जे बायोडाटा आहे, रेझ्युमे आहे, त्याची व्हॅल्यू सुद्धा वाढते। तर त्यासाठी नक्की केलं पाहिजे। तर मग आता डिटेलमध्ये समजून सांगतो। तर मित्रांनो, जबरदस्त इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे। अप्लाय कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। सोपं रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, हा आपल्याला भरून घ्यायचा आणि आपण अप्लाय करू शकणार आहोत। पण त्याआधी याचं ड्युरेशन काय आहे तर ते समजून घ्या। जे पण सिलेक्टेड इंटर्न आहे ते 2 महिन्यासाठी इथे काम करू शकणार। बघा, वर्षभरातनं 2 महिन्यासाठी इंटर्नशिप असते, म्हणजे जर तुम्ही आत्ता अप्लाय करताय एप्रिलमध्ये तर मे जूनसाठी करू शकताय, किंवा आत्ता जरी सिलेक्शन नाही झालं तर तुमचं वर्षभरात कधी पण 2 महिन्यासाठी सिलेक्शन होणार आहे, त्यामुळे फॉर्म भरणं गरजेचं आहे। ओके, दर बॅचला हे फक्त 20 इंटर्न्स घेत असतात, त्यामुळे या महिन्यात जरी तुमचं सिलेक्शन नाही झालं तर पुढच्या महिन्यात होतं, पुढच्या महिन्यात जरी झालं तर त्याच्या पुढच्या महिन्यात होतं, त्यामुळे तुम्ही अप्लाय केलं पाहिजे। ओके, आता त्याचे बेनिफिट काय आहे तर ते पण मी तुम्हाला सांगतो। एज तुमचं 21 ते 40 आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय। आणि सिलेक्शन प्रोसेस काय आहे तर अगदी सोपं आहे। सगळ्यात आधी आपल्याला काय आहे, फॉर्म भरून द्यायचा आहे। फॉर्म भरल्यानंतर आपलं शॉर्टलिस्टिंग होतं आणि शॉर्टलिस्टिंग झाल्यानंतर आपलं सिलेक्शन होतं। ओके, त्यामुळे इथे कुठलंही जास्त काही हार्ड एक्झाम वगैरे काही नसतं, तुम्ही इझिली अप्लाय करू शकताय। कोण कोण अप्लाय करू शकताय मग बघा, तुम्ही स्टुडंट आहात, स्कॉलर्स आहात, सोशल ॲक्टिव्हिस्ट आहात, टीचर तुम्ही आहात, की तुम्हाला समाजसेवाची आवड आहे तर तुम्ही इथे बिंदास अप्लाय करू शकतात, कारण की मिनिस्ट्रीतर्फे हे येत आहे आणि दिल्लीमध्ये ही इंटर्नशिप असणार आहे। पण टेन्शन घेऊ नका, कारण की इथे बघा तुम्ही बेनिफिट बघितले तर आपलं राहणं खाणं सगळं यांच्याकडे असतं। जसं की बघा, इंटर्नशिप जे करणार आहेत त्यांना 20,000 रुपये प्रति महिना मिळणार आहे, प्लस ट्रॅव्हल कॉस्ट भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर जर तुम्ही कुठे राहत असाल तर तिथून तुमच्यासाठी ड्युलस AC बस किंवा ट्रेनचं तिकीट दिलं जाणार आहे, जे की डायरेक्ट तुमच्या घरापासून तर जे पण मिनिस्ट्री आहे दिल्लीमध्ये जे मंत्रालय आहे तिथपर्यंत तुम्ही इथे जाण्यासाठी तुम्हाला ट्रेन असणार आहे, सगळा खर्च गव्हर्नमेंट करतो। ओके, त्यानंतर तिथे गेल्यावर राहायचं काय तर राहायचा सुद्धा खर्च हे करणार आहे। ओके, त्यामुळे चांगली गोष्ट आहे। प्लस तिथून पुन्हा तुमची इंटर्नशिप संपल्यानंतर घरी येण्यासाठी सुद्धा तुम्हाला ट्रेनचं तिकीट दिलं जातं, प्लस तुम्हाला इथे ॲवॉर्डेड केलं जातं सर्टिफिकेट सोबत। त्यामुळे म्हणालो एक चांगला प्रोग्राम आहे। 2023 पासून हे सुरू झालेलं आहे आणि आता दर 2 महिन्याला या इंटर्नशिप असतात, त्यामुळे आपण अप्लाय करू शकणार आहात। ओके, आता जर आपण बघायला गेलो अप्लाय कसं करायचं त्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला ऑलरेडी सांगून दिल्या आहे। जसं की एलिजिबिलिटी फॉर इंटर्नशिप, तुम्ही वुमन स्टुडंट आहात, स्कॉलर्स आहात, सोशल ॲक्टिव्हिस्ट आहात, टीचर आहात। ओके, तुम्ही रूरल एरियातनं जर येत असाल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। ओके, वय 21 ते 40 पाहिजे आहे। बाकी सगळी माहिती तुम्हाला इथे वाचायला मिळणार आहे। आता अप्लाय कसं करायचं तर बघा, याच वेबसाईटवर इथे बघा दिलं हाऊ टू अप्लाय, यावर क्लिक केल्यानंतर अप्लाय कसं करायचं सगळी माहिती इथे PDF मध्ये दिली आहे आणि मी पण तुम्हाला अप्लाय करून दाखवतोय। तर बघा, सगळ्यात आधी आपण या वेबसाईटवर नवीन आहोत तर रजिस्टर यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे। मग तुमचं नाव, ओके, त्याच्यानंतर जन्मतारीख, जेंडर कोणतं आहे, स्टेट कोणतं आहे, जे की आपलं महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र इथे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर कुठल्या डिस्ट्रिक्टमधून तुम्ही येतात ते सिलेक्ट करा, तुमची सिटी कोणती आहे ते टाकून घ्यायचं आहे, तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे। ईमेल ॲड्रेस योग्य टाका। जर तुमचं शॉर्टलिस्टिंग झालं, सिलेक्शन झालं तर ईमेलवरच तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन मेसेज येणार आहे, त्यामुळे तुम्हाला ईमेल योग्य टाकायचं आहे। त्यानंतर मोबाईल नंबर, पासवर्ड तुम्हाला एक टाकून घ्यायचा आहे,
तो कन्फर्म करायचा आहे, कॅप्चा टाकून तुम्हाला सबमिट करायचा आहे. तर इथे बघा सगळी माहिती दिलेली आहे. ओके, आता यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे तर तुमचा फोटोग्राफ, ID प्रूफ, कारण की बघा हे डायरेक्ट मंत्र्यांसोबत तुम्हाला काम करायला मिळणार आहे. जे पण महिलांसाठी नवीन नवीन योजना असतात त्याच्यामध्ये संशोधन करण्यासाठी, त्या मंत्र्यांना जे पण मिनिस्ट्री आहे त्यांना हेल्प करण्यासाठी अशा प्रकारचं तुमचं सोपं काम असणार आहे. त्यामुळे हे सगळे डिटेल्स आपले मागितले जातात. ओके, आणि जर तुम्ही टीचर असाल, सोशल ॲक्टिव्हिस्ट असाल तर तुमच्यासाठी जॉईनिंग लेटर लागणार आहे. कारण की ऑलरेडी तुम्ही दुसरीकडे टीचिंगचं काम करताय, ते सोडून जर तुम्ही 2 महिन्यासाठी येत असाल तर त्यांच्याचं तुम्हाला इथे जॉईनिंग लेटर लागणार. तुम्ही स्टुडंट वगैरे आहात, कॉलेज पासआउट आहात तर तुम्हाला बाकी दुसरे काही डॉक्युमेंट लागत नाही. त्यानंतर रजिस्टर यावर क्लिक करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर बघा लॉग इन ऑप्शन दिसतं. मग तुमचा ईमेल ॲड्रेस, पासवर्ड, कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. भारत सरकारसोबत इंटर्नशिप करायला मिळते आहे. महत्त्वाचं म्हणजे इथे स्टायपेंड पण चांगला आहे, राहणं पण आहे, तिथे जाणं वगैरे सगळा खर्च गव्हर्नमेंट करतोय. त्यामुळे नक्की तुम्ही याचा फायदा घेतला पाहिजे. अशा अनेक साऱ्या अपॉर्च्युनिटीज आणतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.